जय भीम नमो बुद्धाय। बघूया बातमीपत्रातल्या आजच्या विशेष घडामोडी। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, येणाऱ्या निवडणुका ह्या ईव्हीएम मशीन हटवून बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात आणि मतदार यादीतील असणारा घोळ दूर करावा, या आशयाचे निवेदन राष्ट्रीय संविधान बचाव अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक देवीदास इंगळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, मुख्य निवडणूक आयुक्त व राज्यपाल यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले। मागण्या मान्य नाही झाल्या तर 16 ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस गणेश तातलापूरकर, नागोराव आंबटवा, कॉम्रेड दिगंबर घाळे, निवृत्ती गायकवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। प्राध्यापक देवीदास इंगळे, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय संविधान बचाव अभियान या माध्यमातून राष्ट्रीय संविधान बचाव अभियानाच्या माध्यमातून आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे जिल्हाधिकारी साहेबांना भेटून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा आणि ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या, त्याचबरोबर मतदार याद्यामध्ये होणारा घोळ हा दूर करावा आणि नवीन याद्या तयार कराव्यात आणि पुढील मतदानसाठी व्हीव्हीपॅट लावावा, इतर मागण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। तर या संदर्भाने आज आपण पाहतो की अनेक योजनांचा ज्या अजेंडा त्यांनी काढला निवडणुकीमध्ये, हा सर्व अजेंडा महाराष्ट्र शासनाने काढलेला किंवा केंद्र शासनाने काढलेला हा अजेंडा खोटा ठरलेला आहे। सगळ्या फसव्या योजना काढून म्हणजे लोकांना फसवून लाडकी बहीण योजना असेल तर लाडक्या बहिणीसाठी त्यांनी 2100 रुपये सांगून 1500 रुपये सुद्धा वेळेवर देत नाहीत। 15-15 लाख रुपये खात्यामध्ये टाकतो म्हटलेले ते काळा पैसा टाकलेला नाही। त्याचबरोबर इतर ज्या गोष्टी आहेत, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असं अभिवचन दिलेलं असताना शेतकरी आत्महत्या करतायत, परंतु सरकार त्यावरती अतिशय उदासीनपणे काम करते। आमच्या मागण्यांची पूर्तता जर नाही झाली तर आम्ही 16 ऑगस्ट पासून बेमुदत धरणे आंदोलने करणार आहोत। लातूर येथील बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने महाविहार सातकर्णी येथे श्रावणी पौर्णिमेनिमित्त भिक्खू पयानंद थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली थायलंड येथील भिक्खू संघाच्या वतीने परित्राण पाठ व संघदान कार्यक्रम घेण्यात आला। या प्रसंगी धम्म मंचावर समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड, धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष व माजी सभापती कैलास शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी भारतीय बौद्ध उपासक उपासिकांच्या वतीने थायलंड येथील भिक्खू संघाला चिवरदान व जीवनावश्यक वस्तूंचे संघदान करण्यात आले। कार्यक्रमास लातूर शहर व परिसरातील बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येत उपस्थित होते। पण आज अंगुळी मारणार
सगळ्यामध्ये आहे, जो क्रूरपणा म्हणू शकतो आपण, आपल्यामध्ये असणारा अंगुलीमालासारखा जे जे आपली ज्याची ज्याची ताकद वाढली, ज्या विकाराची ताकद वाढली समजा तो आपल्यामध्ये अंगुलीमाल आहे. आणि तो अंगुलीमाल जर भगवंताला शरण जर जात असेल तर त्या अंगुलीमालाला आपण सुद्धा कुठेतरी कमी करणं गरजेचं आहे. म्हणजे अंगुलीमालाचं खरं नाव अहिंसक होतो, पण तो हिंसक झाला. परंतु भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये जेव्हा येतो तो शांत आणि एकदम असा निर्मळ बुद्धीचा अरहंत झाला, संत झाला असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि मी श्रावण पौर्णिमा किंवा इतर पौर्णिमा आपल्याला काय देऊन जातात, तर आपल्या सगळ्यांना एक प्रेरणा देऊन जातात, आपल्या सर्वांना एक सन्मान शिकवून जातात आणि त्याच्यानुसार आपण आचरण केलं पाहिजे. अनाथ पिंडकाने 160 सूत्र भगवंताला म्हणून दाखवले एकदाच. असे भगवंताच्या बाजूला बसला तो आणि भगवंताच्या समोर म्हणाला, म्हणजे की मी 160 सूत्र पाठ केले आणि 160 सूत्र भगवान बुद्धाच्या समोर तो अनाथ पिंडक म्हणून दाखवतो. आज विशाखा माता आहे जी आपल्यामध्ये होऊन गेली इतिहासामध्ये, परंतु तिने भगवंताला 8 वर मागितले होते आणि 8 वरापैकी आपण तुम्ही दान देता, भिक्षूंची सेवा करता, भिक्षूला औषधी दान देता, भिक्षूला चिवर दान देता, भिक्षूला अष्टपरिष्कार दान देता, बरोबर, भिक्षूला वस्तुरूपी दान देता, खीर दान देता. विशेष म्हणजे खीरीचं आपल्याकडे महत्व जास्त आहे. तर या सर्व गोष्टी भगवंताच्या आजच्या दिवसामध्ये प्रथम संगीती धर्माचं सुनियोजन पद्धतीनं संघाने ज्या दिवशी केलं की पहिली धर्मसंगीती राजदरबार भरली, तोही आजचाच प्रसंग आहे. दुसरं, भगवंताचा शिष्य बनते आनंद जो 120 वर्ष जगले त्यांचं निधन पण आजच्या दिवसामध्ये झालेलं आहे. तेव्हा अशी पावन पौर्णिमा आहे. तर या सगळ्या पौर्णिमा आपल्याला दुःख देत नाहीत, तर या सगळ्या पौर्णिमा आपल्याला प्रेरणा देतात. आणि पूजनीय भिक्खू संघ या ठिकाणी उपस्थित आहे, तेव्हा मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की आपण सगळ्यांनी आपल्यामध्ये असणारे जे काही विकाराच्या रूपामध्ये, आपल्यामध्ये असणारे जे वाईट विचाराच्या रूपाने जे अंगुलीमाल घडले, त्या अंगुलीमाल आपण जागीच वेळीच समाप्त करण्याचा, थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरच आपलं जीवन अत्यंत सुमधुर, अत्यंत चांगलं होणार आहे. तेव्हा मी जास्त बोलणार नाही. आज संघटनामध्ये बऱ्याच लोकांनी आपल्याला या ठिकाणी मदत केली. खरं म्हणलं तर लातूरसाठी संघटन काय नवं नाही. लातूरला 2016 मध्ये आपण संघटन केलं, मोठं संघटन, प्रचंड मराठवाड्यामध्ये जनते ज्ञानबक्षी त्यांच्यानंतर आपलं संघटन झालेलं आहे. आपण त्याचे सर्व साक्षीदार आहात. काही संघटनाच्या वस्तू पण आता सुद्धा आम्ही लोकांना काही फोन केले नाही. लोकांनी आम्हाला या ठिकाणी संघटन करण्यासाठी वस्तू रूपामध्ये मदत केली आहे. ज्यामध्ये आमचे तसरे साहेब असतील, त्याच्यानंतर आमच्या म्हणजे सोसायटीतलं महिला मंडळ असेल, या ठिकाणी असलेले म्हणजे सगळेच लोक, मी सगळ्याचे नावं या ठिकाणी घेऊ शकणार नाही, परंतु आपण सगळ्यांनी आमचे भुसुलीकर असतील, त्याच्यानंतर आमचं विशाखा महिला मंडळ असेल, त्याच्यानंतर आमचे सारशाहून आलेले एकच कुटुंब आहे अवशंत परिवार, त्यांनी सुद्धा या ठिकाणी म्हणजे संग्रहण करायचं केलं. प्रकाशनगरच्या लोकांनी म्हणजे आम्ही काय देऊ, आम्ही तुम्हाला वस्तूच्या रूपात दान देऊ, असे अनेक त्यांनी फोन करून आम्हाला या ठिकाणी म्हणजे दान देण्यासाठी तयारी दर्शवली. तेव्हा मी म्हणलं आपण सगळे या आणि आपल्याच हातानं भिक्खू संघाला दान करा. संघ या ठिकाणी उपस्थित आहे आणि संघाला आपण स्वतःच्या हाताने दान करणं गरजेचं आहे. तेव्हा मी जास्तीचं बोलणार नाही. भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये 79 श्रावक भिक्खू आणि उपासिका अग्र होते, प्रथम होते एका एका गोष्टीमध्ये. जसं अनाथ पिंडक दान देण्यामध्ये प्रमुख होता, कोणी भोजन दान देण्यामध्ये प्रमुख होता, कोणी औषध देण्यामध्ये प्रमुख होतं, कोणी रोगी सेवा भिक्खूंची करण्यामध्ये प्रमुख होतं, बरोबर, कोणी उपासक म्हणजे धम्म ऐकण्यामध्ये प्रमुख होता, कोणी उपासक ध्यान करण्यामध्ये प्रमुख होता, कोणी उपासिका म्हणजे सर्व प्रकारच्या गोष्टी करण्यामध्ये, म्हणजे ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये पूर्ण आपण अंगुत्तर निकाय जर करून पाहिलं तर त्या अंगुत्तर निकायामध्ये उपासक आणि भिक्खूंचे विशेष प्रावीण्य गुण या ठिकाणी म्हणजे आलेले. तेव्हा आपण सुद्धा आज ते माणसं नाहीत, पण जेव्हा जेव्हा तुम्ही दान करता, जेव्हा जेव्हा तुम्ही ध्यान करता, जेव्हा जेव्हा तुम्ही शील पालन करता, तर त्याच भगवान बुद्धाच्या काळामध्ये झालेले जे चरित्र आहे त्या चरित्राचे तुम्ही वंशज आहात, म्हणजे त्यांचा वारसा तुम्ही चालवत आहात, ही आपण गोष्ट ध्यानात ठेवा. आणि असंच तुम्ही उपासक
भिक्खू संघाच्या प्रति श्रद्धा ठेवून बुद्ध धम्म संघाला वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करा, एवढंच या ठिकाणी सांगतो. जास्त बोलत नाही, भिक्खू संघाला मी वेळ देणार आहे. तेव्हा सर्वांच्या प्रति आनंद अशी मंगलमय प्रकाशित करतो. ज्यांनी दान संघटनांना मदत केली, त्यांनी छोटंसं दान देण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी फुलं दान देण्याचा प्रयत्न केला, त्या सगळ्यांच्या प्रति मी या ठिकाणी स्नेहभाव मंगलमय बाळगतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं रायगड जिल्ह्यातील 7 तालुक्यांमधील एकूण 437 गावांना केंद्र सरकारकडून पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. मात्र या केंद्र सरकारच्या निर्णयाला रायगड जिल्ह्यातील 7 तालुक्यांमधील ग्रामस्थांनी तीव्र विरोध केलाय. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रोहा प्रांताधिकारी व रोहा वनक्षेत्रपाल यांना निवेदन देत भूमिका स्पष्ट केली. आम्हाला या संदर्भात केंद्र सरकारने कोणतीही पूर्वसूचना न देता अचानकपणे पत्र पाठवून हा निर्णय घेतलाय. याला आमचा विरोध असल्याचं जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीला इको सेन्सिटिव्ह झोन लावण्यात आलेला आहे. हे षडयंत्र आहे आणि ते षडयंत्र रायगडच्या जनतेने निवडून दिलेल्या खासदार सन्माननीय सुनील तटकरे साहेब यांच्या षडयंत्रानं हा इको सेन्सिटिव्ह झोन लागला आहे असं माझं मत आहे. धनदांडग्यांच्या तिजोऱ्या भरायच्या, त्यांचे उद्योगधंदे, त्यांचे रासायनिक फॅक्टऱ्या, त्यातून होणारं प्रदूषण याच्यावर कोणताही उपाययोजना न राबवता गरीब शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवरती इको सेन्सिटिव्ह झोन जर तुम्हाला लावायचाच आहे तर मग खासदार साहेबांनी आपल्या स्वतःच्या जमिनीवर सुद्धा इको सेन्सिटिव्ह झोन लावला आहे का, हाही एक प्रश्न निर्माण होतो आहे. ज्या धनदांडग्यांनी ह्या रायगड जिल्ह्यामध्ये जमिनी घेतल्या त्याच्यावरती इको सेन्सिटिव्ह झोन लागला आहे का, हाही एक प्रश्न आहे. म्हणून करता जर हे इको सेन्सिटिव्ह झोन लावणार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो आणि यांचं हे षडयंत्र आम्ही चालू देणार नाही. आम्ही रस्त्यावर उतरू, आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत, आम्ही शेतकऱ्यांच्या जमिनीला धक्का लागू देणार नाही. आणि यांना जर कोणत्या प्रकारचा इको सेन्सिटिव्ह झोन असेल किंवा अन्य झोन लावायचा असेल तर सरकारने आधी शेतकऱ्यांना 50 लाख प्रति एकरी हा मोबदला द्यावा आणि मग विकत घेतलेल्या जमिनीवर सरकारने वाटेल तो झोन लावावा. शेतकऱ्यावरती ही जबरदस्ती कशासाठी आहे? शेतकऱ्यांच्या जमिनीचा शून्य भाव तयार करायचा आणि नंतर ते धनाढ्यांच्या घशात घालायच्या, हे आम्ही कदापि होऊ देणार नाही. केंद्रीय पर्यावरण विभागाने पश्चिम घाट विकासासंदर्भामध्ये 31 जुलै 2024 रोजी अधिसूचना प्रसिद्ध केलेली आहे. ही अधिसूचना लोकांच्या हरकती मागवण्यासाठी आम्ही प्रत्येक गावामध्ये प्रसिद्ध केलेली आहे. त्यामध्ये हरकती आम्ही घेत आहोत आणि शासनाकडे पाठवत आहोत. यामध्ये प्रामुख्याने शेतकरी आणि स्थानिक रहिवासी यांना कोणतेही बाधा किंवा प्रतिबंध नाही आहेत असं साधारणपणे प्रथमदर्शनी दिसत आहे. रोहा तालुक्यातली 86 गावं आहेत आणि सुधागड तालुक्यातली 33 गावं आहेत माझ्या उपविभागातली. आंतरराज्य शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी सहभागी होऊन शेतकऱ्यांनी कृषी विषयक ज्ञानाने समृद्ध होऊन परतावे अशी अपेक्षा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी व्यक्त केली. कोल्हापूर जिल्ह्यातील पीक स्पर्धेतील विजेत्या तसेच प्रयोगशील शेतकऱ्यांना 5 दिवसाचा अभ्यास दौरा बंगलोर, मैसूर येथील विविध शासकीय संशोधन केंद्रांमध्ये आयोजित करण्यात आला आहे. शासकीय विश्रामगृहात जमलेल्या शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी येडगे यांनी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर वाहनातून रवाना झाले. आज कोल्हापूर जिल्ह्यामधील 55 शेतकरी बेंगलोर आणि म्हैसूर येथे शेती दौऱ्यासाठी जात आहेत. बेंगलोर आणि म्हैसूर येथे ऑर्गॅनिक शेती, त्यासोबतच हॉर्टिकल्चर, शेडनेट, त्यानंतर फूड प्रोसेसिंगमध्ये ज्या काही वेगवेगळे त्या ठिकाणी ज्या संकल्पना राबवल्या जात आहेत याची सर्व शेतकरी पाहणी करणार आहेत. हे सर्व प्रगतीशील शेतकरी आहेत, त्यांना वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आणि वेगवेगळे प्रयोग राबवणारे जिल्ह्यातील शेतकरी आज दुसऱ्या राज्यामध्ये पाहणी दौऱ्यासाठी जात आहे. आणि विशेष म्हणजे शेतकरी जाताना ट्रेनने जातील आणि येताना विमानाने येणार आहेत. म्हणजे राज्यामध्ये पहिल्यांदा शेतकरी विमानाने असे राज्याबाहेरच्या दौऱ्यासाठी जात आहेत. तर हे सर्व शेतकऱ्यांना आज मी शुभेच्छा देतो. आणि हे सर्व शेतकरी आपले ब्रँड ॲम्बॅसिडर आहेत, जे रिसोर्स फार्मर्स आहेत, तिकडून
जास्तीत जास्त माहिती घेऊन येऊन इथल्या शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी सर्व शेतकरी तयार होणार आहेत आणि त्यासोबतच त्या ठिकाणी प्रेक्षणीय स्थळांनासुद्धा भेटी देणार आहेत. तर पूर्ण जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व शेतकऱ्यांना मी शुभेच्छा देतो. नमस्कार, मी कृषीभूषण सर्जेराव पाटील. तर आज आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामधील सर्व शेतकरी राज्याबाहेरील जो अभ्यास दौरा आहे त्याच्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाशरावजी आंबेडकर साहेब यांच्या संकल्पनेतून आज आम्ही राज्याबाहेरील जो अभ्यास दौरा आहे त्याच्यासाठी रवाना होत आहे. तर त्याच्यासाठी विभागीय कृषी सहसंचालक मास्तुळे साहेब, जिल्हा कृषी अधिकारी पांगरे साहेब आणि प्रकल्प संचालक आत्माच्या मॅडम रक्षा शिंदे आणि तालुक्यातील सर्व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे एटेम आणि बेटेम यांच्या संकल्पनेतून आज आम्ही अभ्यास दौऱ्यासाठी निघालेलो आहोत. तर याच्यामध्ये म्हैसूर, बेंगलोर अशा ठिकाणी जी रिसर्च सेंटर आहेत, संशोधन केंद्र आहेत, चहामळे किंवा इतर जी ठिकाणं आहेत त्याचा अभ्यास करण्यासाठी आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातले शेतकरी निघालेले आहेत. तर याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा तिथं अभ्यास करून आम्ही परत आल्यानंतर आमच्या शेतीमध्ये आणि आम्ही सर्व जे शेतकरी आमचे आहेत त्यांच्यासाठी तो उपयोगात आणील. तर अशा पद्धतीचा यशस्वीरित्या अभ्यास दौरा माननीय पालकमंत्री साहेब किंवा जिल्हा कृषी अधिकारी, विभागीय कृषी अधिकारी आणि सर्व तालुक्याचे एटेम बेटेम सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतो. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन होत आहे. त्या अनुषंगाने कोल्हापूर शहरामध्ये वकील मंडळी तसेच न्यायालयीन कामकाज पाहणारे कर्मचारी व अधिकारी हे कोल्हापुरात स्थायिक होणार आहेत. त्यांना राहण्यासाठी फ्लॅटचे दर कोणत्याही परिस्थितीत वाढवले जाणार नाही अशी माहिती औरंगाबादचे न्यायमूर्ती TV नलवडे, माजी न्यायमूर्ती क्रीडा अध्यक्ष KP खोत, रत्नेश शिरोळकर, हॉटेल मालक संघ यांनी कोल्हापुरात झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. कोल्हापुरात सर्किट बेंच होत आहे याचा गैरफायदा काही बिल्डर फ्लॅटच्या जागेच्या दरात भरमसाठ वाढ केली जाणार असा मेसेज पसरवत आहेत. तो चुकीचा असून कोणत्याही परिस्थितीत फ्लॅटचे दर वाढवणार नसल्याचं सांगण्यात आलंय. आम्ही या ठिकाणी सरांच्या आश्वासनाला, सरांच्या आव्हानाला किंवा सरांच्या तळमळ जी आहे की कोल्हापूरमध्ये येणाऱ्या प्रत्येक वकिलांना किंवा प्रत्येक ह्या खंडपीठामुळं येणारी जी काही संधी आहे ही पूर्ण होण्यासाठी येणाऱ्या माणसाला कुठल्याही वेगळ्या पद्धतीनं दर हे सांगितले जाणार नाहीत, मार्केट अनाठाई वाढवलं जाणार नाही. तसेच बिल्डर असोसिएशन ही त्यांचे प्रोटोकॉल खूप चांगल्या पद्धतीनं पाळतील, पण मार्केटमध्ये असणाऱ्या इतर जे मालक म्हणून असणारे सर्व घरमालक आहेत, ऑफिसचे मालक आहेत, यांना यानिमित्त माझं सांगणं आहे की मार्केटमध्ये खूप मोठी तफावत तयार झाली होती. ती या खंडपीठाच्या मार्गामुळं सुकर झालेली आहे. अवेलेबिलिटी ही राहणार आहे. तुम्ही तुमच्यासमोर असणारी संधी ही खूप काही डिमांड आहे म्हणून खूप दर वाढवून किंवा देण्यामध्ये विलंब करू नका. आलेल्या संधीचं योग्य दरामध्ये सोनं करून आलेल्या माणसाला कोल्हापूरचा खऱ्या अर्थानं पाहुणचार दाखवावा. आम्ही क्रीडाई प्रमाणे मीही आपल्याला सांगू इच्छितो की ब्रोकर्स असोसिएशन चुकीच्या पद्धतीचे कुठले मेसेजेस लोकांमध्ये पसरवणार नाही. योग्य दर, योग्य गाईडलाईन लोकांना देईल व आलेल्या लोकांची ऑफिसेस व्यवस्थित होतील, आलेल्या लोकांना घरं कशी व्यवस्थित मिळतील आणि लवकरच कोल्हापूरचं सर्किट बेंचचं खंडपीठाचं इथंच स्वप्न देखील गवई साहेबांच्या कार्यकालात पूर्ण होईल अशी मी अपेक्षा करतो. आणि तोपर्यंत आचारसंहिता पाळणं ही प्रत्येक कोल्हापूरच्या नागरिकाची जबाबदारी आहे. मी इथं क्रीडाईचे अध्यक्ष तसेच ब्रोकर संघटनेचे अध्यक्ष आणि हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष यांना इथं आव्हान करण्यासाठी आलो होतो की इथून पुढं क्रीडाईच्या जे बिल्डर डेव्हलपर आहेत त्यांनी लोकांची अशी गैरसमजूत करून देऊ नये किंवा होणार नाही अशी खात्री करावी की भविष्यात फक्त हा सर्किट बेंच इथे येतं म्हणून प्रॉपर्टीचे भाव वाढतील. ते वाढणार नाही, त्यांनी कबूल केलेलं आहे. ते तुम्हाला स्वतंत्र बाईट देतील. कधी भाव वाढणार नाही.
त्यांच्याकडे फ्लॅट्स उपलब्ध आहेत आणि ते फ्लॅट्स पूर्ण संपेपर्यंत बरेच हजार आहेत, ते संपेपर्यंत ते भाव वाढवणार नाहीत असं त्यांनी आश्वासन दिलं आहे. ते तुम्हाला स्वतः आश्वासन देते. मुंबई हायकोर्टचं सर्किट उद्घाटन होते आणि हे उद्घाटन होत असताना या ठिकाणी बाहेरून बरेचसे 200 वकील या ठिकाणी आज प्रॅक्टिसला येणार आहेत. त्या लोकांना ऑफिससाठी जागा, राहण्यासाठी फ्लॅट अशा गोष्टी लागणार आहेत आणि अशा पद्धतीचे फ्लॅट आणि जागा आमच्या क्रीडाच्या मेंबराकडं भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध आहे, त्यामुळं ती त्यांना मिळू शकते. परंतु एक निगेटिव्ह मेसेज ह्या ठिकाणी काही लोकांच्याकडून पसरवला गेला की हे फ्लॅटचे किंवा कमर्शियल जागेचे रेट हे चुकीच्या पद्धतीनं काहीतरी वाढवले किंवा एकदम जादा वाढवले. तर आमच्या सभासदापैकी कुणी अशा पद्धतीचे दर काही वाढवले नाहीत. जर का आमच्या सभासदाकडून जर दुसऱ्यानं कुणी घेतलेले असेल, म्हणजे बाहेरचे जे ग्राहक आहेत त्यांनी जर परस्पर काय असे दर वाढवले असतील तर त्याची आम्हाला कल्पना नाही. पण आमचे सभासद वाढवणार नाही. योग्य किमतीत आपली फ्लॅट आणि आपले जे काही कमर्शियल प्रॉपर्टी त्यांच्या ऑफिससाठी असेल ते योग्य किमतीतच देणार. याबाबतचं मी आव्हान आमच्या सर्व सभासदांना करणार आहे, आमच्या मंथली मीटिंगमध्ये मी करणार आहे आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून मी करणार आहे. आणि 100% सरांनी जे आम्हाला आश्वासन आम्ही सरांना या ठिकाणी किंवा तुम्हाला सगळ्यांना मी देतो की आमचे जे क्रीडाचे मेंबर आहेत ते प्रत्येक गोष्टीचा प्रोटोकॉल पाळणारे मेंबर आहेत आणि या सर्किट बेंचच्या आनंदाचे प्रत्यय आहेत. कारण हे सर्किट बेंच हे भविष्यासाठी फार मोठं आपल्या कोल्हापूरच्या प्रगतीचं एक बेंचमार्क आहे. त्याच्यामुळं कृत्रिम भाडेवाढ आमच्या सभासदांकडून कुठल्या पद्धतीनं आम्ही करून कुणाची छळवणूक आणि पिळवणूक करणार नाही. योग्य भाव आहे तो योग्य भाव घेऊनच आम्ही त्यांना ते देऊ. मुंबईत 12 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या जर्नलिस्ट अँड मीडिया असोसिएशन JMA महाराष्ट्र इकाईच्या निवडणुकीत हंसराज कनुजिया यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली. अर्जुन कांबळे यांची प्रदेश महासचिव आणि आनंद श्रीवास्तव यांची प्रदेश कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली. मुंबई महानगरपालिकेच्या कॅन्टीनमध्ये राज्य समन्वयक सुधीर शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. नवीन पदाधिकाऱ्यांनी माध्यम क्षेत्रातील न्याय, हक्क आणि पारदर्शकतेसाठी काम करण्याचा संकल्प व्यक्त केलाय. यावेळी सुधीर शर्मा यांनी पत्रकारांनी आपल्या अधिकारांचा वापर करून समाजात जागरूकता निर्माण करण्याचं आवाहन केलंय. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन निमित्त कुंभोज ग्रामपंचायतीच्या वतीने हर घर तिरंगा अभियानांतर्गत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत ग्रामस्थ, विद्यार्थी, महिला बचत गट, स्थानिक संस्था, शाळांचे शिक्षकवृंद आणि ग्रामपंचायतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीची सुरुवात ग्रामपंचायत कार्यालयापासून झाली आणि ती गावातील मुख्य रस्त्यावरून पुढे जात पुन्हा कार्यालयात आली. रॅली दरम्यान देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. वंदे मातरम, भारत माता की जय अशा घोषणांनी वातावरण देशभक्तीने भारून गेले. ग्रामपंचायत सरपंच सौ जयश्री महापुरे यांनी सांगितले की हर घर तिरंगा मोहिमेचा उद्देश नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागवणे हा आहे. प्रत्येकाने आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवून स्वातंत्र्याचा अभिमान बाळगावा असं त्यांनी आवाहन केलंय. ही ग्रामपंचायत शाळा आहे. जवारचं वाटप कुठं आहे? झेंड्याचं जवार कुठं वाटणार आहे? झेंडे दूध ए ग बस. वंदे मातरम म्हणायचं तेवढं सोपं नाही. वंदे मातरम मानी की मग काय वंदे मातरम म्हणायचं काय मला येत नाही. युट्यूबवर लावा आणि माईक जोडा. वंदे मातरम वंदे. आमरे पुढे जाणार आहे. जय शिष्यलाम शैष्य श्यामलाम मातरम वंदे. शैष्य श्यामलाम मातरम वंदे. वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम.
महिला आघाडीच्या तेलारा शाखेने नुकताच रक्षाबंधन सण अनोख्या पद्धतीने साजरा केलाय। तेलारा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कापसे यांच्यासह पोलीस कर्मचारी यांना राखी बांधून महिला आघाडीने त्यांना या सणाचे महत्त्व आणि पोलिसांची जबाबदारी याची आठवण करून दिली। वंचित बहुजन महिला आघाडीच्या तेलारा तालुका अध्यक्ष विद्याताई शामस्कार, सौ संतोषीताई निकाडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तेलारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद उलीमाले यांच्या कार्यालयात जाऊन पोलीस उपनिरीक्षक कापसे यांना राखी बांधली। यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वाघ, राजाभाऊ इंगळे, अमोल सोळंकी, रामेश्वर गिरी, गजानन ठोंबरे, सुनील वैराळे आणि इतर पोलीस कर्मचारी व महिला आणि पुरुष यांनाही राख्या बांधण्यात आल्या। पुणे विभागातील पोलीस खात्यात महिलांसोबत जे काही झालं आहे त्या प्रकरणात आदरणीय अंजलीताई आंबेडकर आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तब्बल रात्रभर पोलीस स्टेशनमध्ये धरणे देऊनही पोलीस प्रशासनाने जी महिलांसोबत मुजोरी केली आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे महिलांच्या बाबत पोलिसांचं धोरण काय आहे याचा निषेध न करता आम्ही सद्भावना म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचू इच्छितो की सदरक्षण आहे निद्रा नाही हा अप्रत्यक्षपणे पोलिसांचा धर्म आहे, प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे पोलिसांचा धर्म आहे। आम्ही तुम्हाला राखी बांधली किंवा नाही बांधली तरी सुद्धा तुमचं रक्षण करणं तुमचं कर्तव्य आहे आणि तुम्ही ते सदैव तत्पर राहून करतच असता। परंतु काही अपरिहार्य प्रकार असेही घडतात की जिथे आम्हाला अपेक्षा असूनही तो न्याय आम्हाला महिलांना भेटू शकत नाही आणि याचा एक संदेश म्हणून, एक सद्भावनेचा संदेश म्हणून कदाचित पोलीस विभागाला महिलांची याचना आक्रोश समजला नसेल तर आम्ही आमचा राखी बांधून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आदरणीय आदेशाच्या प्रमाणे आम्ही तो करत आहोत। माननीय अधिकारी साहेबांनी, आमच्या कर्मचारी साहेबांनी, सर्व आमचे दादा बंधू तिथे बसलेले आहेत, राजकारणासारखे कर्मचारी आहेत, साहेबांसारखे आहेत, सदोदित आम्हाला महिलांना सन्मान देत असतात। आम्ही आमच्या तालुक्यात पाहत असतो, आमच्यासाठी नेहमीच त्यांची भूमिका आढळली असते, न्याय देण्याची असते। परंतु काही ठिकाणी असंही घडतं की ते न्यायप्रणालीनुसार नसतं किंवा महिलांच्या सन्मानाला गालबोट लावणार असतं। असे प्रकार पुढे घडू नये यासाठी आदरणीय अंजलीताई आंबेडकर साहेबांनी आपला जो आदेश दिला आहे, जो संदेश दिला आहे, तो तुमच्यापर्यंत वाचून दाखवून आम्ही आमचे कर्तव्य समजतो। ताई साहेबांनी आपल्यासाठी एक पत्र दिलेलं आहे। वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने एक संदेश आहे। वंचित बहुजन महिला आघाडी राखी पौर्णिमा तसेच संबंधित पोलीस विभागाला पोलिसांना आव्हान, संदर्भ क्रमांक, बहिणीचे रक्षण करणे हे भावाचे कर्तव्य आहे अशा मानणाऱ्या भारतीय समाजातील सर्व पोलीस बंधू भावांनी स्त्री पुरुष समानतेच्या दृष्टिकोनातून विचार करत असल्यामुळे आम्ही महिला अबला असतात असे आम्ही मानत नाही। त्यामुळे भावांनी बहिणीचे रक्षण करावे ही अपेक्षा, हा विचारही आम्ही करत नाही। आताचे सरकार हे भारतीय संस्कृतीच्या नावावर मोठ्या प्रमाणात संस्कृतीचे उदात्तीकरण करत असते, स्त्रीला मातेचा दर्जा देत असते। त्यामुळे या सरकारच्या कर्मचाऱ्यांना राखी पौर्णिमा या सणाचे महत्त्व कदाचित माहीतच असेल। राखी पौर्णिमा हा सण नुकताच साजरा झालेला आहे, आपण सर्वच जाणतो। या निमित्ताने वंचित बहुजन महिला आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपल्या जवळील पोलीस ठाण्यात जाऊन सोमवार 11 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट रोजी पोलिसांना, महिला आणि पुरुष पोलिसांना भगिनी भावाने राखी बांधावी असे आवाहन आम्ही पक्षाच्या वतीने करत आहोत। आपला समाज राखी पौर्णिमा साजरा करत असला तरी काही भाऊ हे रक्षक बनण्याऐवजी भक्षक बनतात हे आपण सर्वांनी पाहिलं आहे, अनुभवलं आहे। हेही आपण अनुभवतो। पुणे पोलीस खात्यातील कर्मचारी महिलांशी दादागिरीने वागले व त्याविरुद्ध न्याय मागायला आलेल्या स्त्री पुरुष नागरिकांशी बंधुभावाने वागले नाही हे आपण बघितलेच आहे आणि हा आपला सर्वत्र नेहमीचाच अनुभव आहे। स्त्रियांच्या सन्मानाची आणि समानतेची भाषा समजत नसेल तर निदान रक्षाबंधनाची तरी भाषा आपण समजून घ्या अशी आपण अपेक्षा करतो। त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना स्त्री पुरुष नागरिकांच्या मानवी हक्कांचे संरक्षण करणाऱ्या त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव करून देण्यासाठी बंधुभावाने आम्ही आपणास राखी बांधू। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है।
जनहित में जारी। काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com। राज्यात प्रथमच विमान प्रवासासह शेतकरी अभ्यास दौऱ्याची यशस्वी सांगता झाली। राज्याबाहेरील शेतकरी अभ्यास दौऱ्याअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील पीक स्पर्धेतील विजेत्या तसेच प्रयोगशील 55 शेतकऱ्यांनी विमान प्रवास करीत कृषीविषयक माहिती जाणून घेतली। सर्व शेतकरी आनंदाने भारावून गेल्याचं चित्र विमानतळावर पाहायला मिळालं। फळबाग लागवड, सेंद्रिय शेतीतील नाविन्यपूर्ण संशोधनाचा उपयोग करण्याचा निर्धार आंतरराज्य अभ्यास दौऱ्यातील सहभागी शेतकऱ्यांनी केला आहे। यावेळी प्रशासनाने कोल्हापुरी फेटे बांधून त्यांचे स्वागत केले। मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून हा दौरा यशस्वी झाला आहे। मुरकुटेवाडी, तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर। मी माझा तालुक्यात नाचणीत पहिला नंबर आलेला आहे आणि मला नंबर आल्यावर मला त्यांनी मीटिंगमध्ये बोलवून घेतल्यानंतर मला सांगितलं की तुमचा असा कार्यक्रम आहे आणि आम्ही तुम्हाला बाहेरच्या देशाला पाठवणार आहे आणि तुम्ही तिथनं काहीतरी शेतीची माहिती घेऊन तुम्ही लोकांना शिकवण्यासाठी जाऊन यायचं आहे। मग त्याच्यासाठी आंबेडकर साहेबांनी आम्हाला बोलवून घेतलं आणि आमचा सर्व खर्च आंबेडकर साहेबांनी केला आणि विमानाने आम्हाला त्यांनी पाठवलं आणि तिथला संपूर्ण काय असेल जबाबदारी ते आपली माणसं लावून आमची सोय केली आणि आम्हाला परत विमानानं घेऊन परत घरी आले। त्याच्याबद्दल आम्ही आंबेडकर साहेबांचे अभिनंदन मानतो। मी तिथं शेती नाचण्याची शेती बघितली, भाताची शेती बघितली, फळावर बघितलं, पण आमच्या इथं आत्ता पावसाळ्यात जे पीक नाही ते पीक तिथं सगळं संपूर्ण आता आंबा तयार आहे, परत मोसंबी तयार आहेत, परत बावची नाचणी हे पिकं सेंद्रिय खतामध्ये तयार आहेत। ही सगळी तिथं पिकं आम्ही तिथून बघून येऊन आता आम्ही सेंद्रिय पद्धतीनं पीक करण्याचं आम्ही आमच्या भागातल्या लोकांना सांगून त्याची सुधारणा करणार आहे। नाव अजित शिवाजी पवार, राहणार कलनागवाडी, तालुका बुधळगड, जिल्हा कोल्हापूर। आम्ही बेंगलोरला गेलो होतो की नवीन काहीतरी शिकण्यासाठी। तर बेंगलोरमध्ये आम्हाला कळले की नवीन नवीन जाती कोणत्या कोणत्या आहेत, आंबा कसा लावायचा, पेरू कसा लावायचा, भात कसं घ्यायचं, हे आम्हाला नवीन तंत्रज्ञान तिथं शिकवलं। त्याच्यानंतर आम्हाला कुक्कुटपालनाची माहिती दिली, मत्स्य व्यवसायाची माहिती दिली, तिथं नवीन नवीन प्रयोग कसं घेतलं जातात, तुम्ही शेतात काय काय केलं पाहिजे याची आम्हाला तिने तिथल्या ज्या अधिकारी होते कृषी विभागाचे त्यांनी आम्हाला पूर्ण माहिती दिली। तसेच आम्ही बेंगलोरला गेलो, म्हैसूरमध्ये आम्हाला शेती सेंद्रिय शेती कशी करायची ही आम्हाला दावलं। शेतात तुम्ही नवीन नवीन प्रयोग घेतल्यानंतर कोणतं वाण वापरलं पाहिजे, काय केलं पाहिजे, कोणत्या वेळी कोणतं खत घातलं पाहिजे हे आम्हाला म्हैसूरला सुद्धा शिकवलं। तर हे सगळं श्रेय जातं हे कृषी विभागाची आत्मा ही संस्था आहे, या आत्मा संस्थेला ते श्रेय जातं आहे। त्याच्यानंतर आमचे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, हे न भूतो ना भविष्य असं पालकमंत्र्यांनी आम्हाला जे परराज्य दौरा घडवला त्याच्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद मानतो। संयुक्त किसान मोर्चा, शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती आणि भूमी अधिकार आंदोलन यांच्या वतीनं ऐतिहासिक बिंदू चौकात जोरदार आंदोलन करण्यात आले। आंदोलनादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं। यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली। शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जमाफी आणि हमीभाव या मुद्द्यांवरून आंदोलन करण्यात आले। यावेळी अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुतळ्याला जोडे मारत दहन करण्यात आलं। या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुतळा दहनाला पोलिसांनी हस्तक्षेप करत विरोध केला। यामुळे आंदोलन तणावपूर्ण वातावरणात पार पडलं। आंदोलकांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, किमान हमी भावाचा कायदा लागू करा, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या, डोनाल्ड ट्रम्प मोदी युतीचा धिक्कार असो अशा जोरदार घोषणा दिल्या। जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन। जय भीम।